महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील लोकांसाठी 60 वर्षे आणि त्यावरील वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यात कोल्हापूर, जळगाव, मुंबई नंतर विदर्भातील पहिली तीर्थदर्शनची रेल्वे भंडाऱ्यातून दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोज शनिवारला सकाळी 11:30 वाजता दरम्यान वरठी रेल्वे स्टेशन भंडारा रोड येथून रवाना झाली। यावेळी आमदार डॉक्टर परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रेल्वे रवाना करण्यात आली। जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या जयघोषात 800 ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने मार्गस्थ झाले। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉक्टर सचिन मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम उपस्थित होते। जय श्रीराम। हमारा नेता कैसा हो? नरेंद्र भाऊ जैसा हो। हमारा नेता कैसा हो? नरेंद्र भाऊ जैसा हो। मागला ना काय तीर्थक्षेत्र योजना जी आहे मुख्यमंत्री योजना, याच्यामध्ये 800 लोकांना आज भंडाऱ्यातून अयोध्येच्या दर्शनासाठी पाठवत आहोत। बरेचसे लोक म्हणत होते ही योजना होणार नाही, हे महाराष्ट्रामधून 3ऱ्या नंबरवरती म्हणजे टॉप 3 मध्ये आमच्या भंडारा जिल्हा आला आणि ती आज सुरुवात होत आहे। नक्कीच असं सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक जे लोक आहेत त्यांना दर्शनासाठी आज शासनाच्या वतीने खूप मोठी योजना आहे, जेणेकरून ह्या ज्येष्ठ नागरिकांना आदर देणारी योजना आहे, त्यांचा सन्मान करणारी योजना आहे। मी मुख्यमंत्री साहेबांचा, उपमुख्यमंत्री साहेबांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो। असं दरवर्षी शासनाच्या वतीने लोकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व्हावा, त्यांचा सुद्धा मनामध्ये एक आनंद निर्माण व्हावा असे मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।